ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आळंदीला सप्ताह चालू आहे. त्याचा आजचा दुसरा दिवस असेल आणि 3 दिवसानंतर ते समाधी घेतली, परंतु सप्ताह चालू आहे. त्यानिमित्त आपण आज ज्ञानोबारायांची विद्वत्ता, त्यांचं कर्तृत्व, त्यांनी समाजात दाखवलेला जो योग्य तो शहाणपणा, एवढ्याशा मुलाने काय काय केलं ते आपण आज या ठिकाणी चर्चा करू. पहा, आज ओवी आपण हा पॅरेग्राफ देतोय, अध्याय क्रमांक 9 आणि श्लोक क्रमांक 3 वरच्या ओव्या मी आज सांगते. शुक्रवार दिनांक 8/12/2023. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. सुंदर ओव्या आहे, तुम्हाला खूप आवडते. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पत्रा आठ, परी ते अभेरुनी उचिड, अशुद्ध काय नसे. खूप छान पवित्र प्रॅक्टिकली आपल्याला जाणवणारी ही ओवी आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ती सहजरित्या अशी या श्लोकाच्या खाली घातलेली आहे. अश्रद्धधाना पुरुषा धर्मशास्त्र परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसारामध्ये. अर्जुना, कितीही लोकांना सांगितलं तरी मृत्यूच्या महासापळ्यातून निघू इच्छित नाही कोणी. आपण कितीही सांगा, असे जे लोक आहेत त्यांचं वर्णन मी तुला थोडंसं सांगतो. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, परिते अभेरुनी गोचिड, अशुद्ध काय नसेल. गोचिड गाईच्या सडाला लागतो, तो काय पितो? दूध पितो, तो रक्त पितो, दुधाच्या पलीकडच. कळलं? म्हणजे आपण संसारात जन्माला आलेल्या मनुष्यांनी साधना करावी आणि साधनेच्या बरोबरच आपल्या जीवनामध्ये विषयही येतात. विषय हे कशासारखं आहे? अशुद्ध हा विषय हे पाठीमागे असलेल्या रक्तासारखे आहे. पण अलीकडं आपल्याला साधनेचं दूध प्यायला मिळत आहे. साधना करतो आपण किंवा साधनात, बरोबर फॅन नाही चालत, साधनेचं दूध आपण पितो आहोत एकीकडे, परंतु पुन्हा पुन्हा विषयात लडबडतो आहोत. व्हॉट इज दिस? हे व्हायला आपल्याला शिकवल्याप्रमाणे परमात्म्याची आठवण क्षणोक्षणी होत राहिली पाहिजे. अशी कोणाकोणाला होते? हातवर सगळ्याच होतच असतं, बरोबर. परमात्म्याची आठवण क्षणोक्षणी झाली पाहिजे असं मी आता सांगितलं. तसं परमात्मा जवळ आहे का विषय जवळ आहे? मला सांगा. आता तुम्हाला कळतंय हे. आता हे काय ते मला वाटतं खडी साखर इथं ठेवली तर ती अत्यंत जवळ आहे, परंतु परमात्मा कुठं आहे? त्याच्या आणखी जवळ. खडी साखर जिभेवर जरी ठेवली तरीही परमात्माच जवळ आहे, लक्षात घ्या. म्हणून विषय कितीही चाखायचे म्हटलं तरी परमात्मा जवळ आहे. हा, इव्हन परमात्म्यामुळे विषयाच्या संवेदना होतात. म्हणजे त्यांनी निर्माण केले आणि त्यांनी ठरवले म्हणून मग ते विषय भोगले जातात मनुष्य शरीरात. वास्तविक मृत असलेला मनुष्य पाणी तरी पिऊ शकतो का? नाही. म्हणजे संवेदनशील असलेला मनुष्यच विषय सेवन करतो आणि शहाणा मनुष्य त्यातलं विष निवडून बरोबर बाजूला काढतो. का? कमलकन्ना आणि दरदुरी उदाहरणं दिली ज्ञानोबाराय. विष म्हणजे हे विश्व आहे, विश्व म्हणजे विषय आहे, विश्वातले विषय हे विषय आहे. आपण साधना करतो दररोज. आपली साधना किती काळ होते आणि विषयात आपण किती काळ असतो याचं थोडंसं अंतर्ज्ञानाने. आता आम्हाला काही उद्योगच नाही, यांना आम्हाला काही उद्योग नाही, फक्त ईश्वराने वेळ दिलाय, नामस्मरण माझं करा, तसंच केलं पाहिजे. खूप वेळ दिलाय, कळलं? म्हणून
ज्यांना असं वेळच दिला आहे त्यांनी काय केलं पाहिजे? देशमुख तेच केलं पाहिजे. पहा, ईश्वर कुठं आहे? अशी त्वचेची या पदरा, ही त्वचा आहे, याचा एक पदर नाहीसा केला तरी तेज आहे, बरोबर? आत्मतेज आहे. ते अभेरुनी विषय जे सेवन करतात माणसं, ते अभेरून इतका जवळ परमात्मा असून सुद्धा अर्जुना परमात्मा नाही असं म्हणतात. देव कुठे? देव नाही. देव असता तर माझं सगळं चांगलं नसतं का केलं असं म्हणतात माणसं. चांगलं वाईटाचा जो हिशोब आहे तो सगळा ईश्वराच्या जवळ आहे. आपण केव्हा कधी काय कर्म केलं मागच्या जन्मी, त्याच्या मागच्या जन्मी, त्याच्या मागच्या जन्मी, किती जन्म झाले ते आपल्याला माहित नसतं. मागच्या जन्मी का होईना काय काय कर्म केली तेही आपल्याला माहित नाही. परमेश्वराने खूप छान सूत्र ठेवले. मागचं जर आपल्याला कळालं त्यांनीच आपण वेडे होऊ. ह्या जन्मी कर्म करायची इच्छा जाईल. कळलं? मागचं कळत नाही आणि पुढचं कळत नाही. नीट लक्षात. तुम्हाला याच जन्मी फक्त आत्ताच कळायला तुम्हाला परवानगी आहे. ईश्वराची ती लीला आहे. आत्ता मी कुठं बसलोय एवढंच कळत आणि पुढे जाऊन काय करायचं एवढं फक्त कळेल. पण आत्ता बसलोय आणि पुढे जाऊन काय करायचं हे ठरलेलं आहे. त्याच्या मध्ये काय आहे, काय काय आहे हे माहित नाही. इतका सूक्ष्म ईश्वर आपल्या जवळ आहे आणि सर्व विश्वात आहे. कळलं? मुद्दा असा आहे की माणसाला मागचंही कळत नाही आणि पुढचंही आकलन होत नाही. ईश्वर काय म्हणतोय? तुम्ही फक्त वर्तमान काळात जगा. कशात जगा? आता आपण अभ्यास करणारीच माणसं एवढा विचार करतो. बाकी जगातली माणसं काय असे ना, वर्तमान काळात जगा म्हणजे काय? पुढचं काय मिळवून ठेवायचंच नाही मागे. ते म्हणले नाही, ठेवा, थोडंफार ठेवा. ठेवायला पाहिजे. कळलं? म्हणजे कर्म सर्वस्वी जबाबदार आहे. माझं असं का झालं याला फक्त कोण जबाबदार आहे? कर्म जबाबदार आहे. कोणी जबाबदार नाही. आपल्या हातून काय कर्म झाली, कशी झाली, का केली आपण, हे आता नंतर पण ती झाली. आणि बाण एकदा सुटून गेल्यावर काय होतं? पुन्हा परत येत नाही. तसं कर्माचा. म्हणून आपल्या अभ्यासामध्ये आपण काय ठेवले? प्रत्येक कर्म अर्पण. आणि कसं अर्पण? श्वासद्वारा. श्वासद्वारा म्हणजे काय ठेवले तुम्हाला कळलं? श्वासावाटे. श्वासा इतकं पवित्र जगामध्ये काही नाही. पवित्र होऊन कर्म अर्पण. श्वास याचा अर्थ पवित्रता. अति पवित्र. श्वास अति पवित्र आहे. सगळं जग एकीकडे आणि श्वास एकीकडे, म्हणून त्याला व्हॅल्यू आहे. करोनामध्ये त्याची व्हॅल्यू समजली आपल्याला. करोनामध्ये खूप व्हॅल्यू कळली. बरं, म्हणून श्वास पवित्र आहे. पवित्राणाम पवित्रैव. म्हणून पवित्र आहे. पवित्र एक वस्तू तुम्हाला अशी बाण केली. किती श्वास आहेत दिवसभर? किती आहेत श्वास? 21,600 श्वास आहे. तुमच्या मालकीचे आहे. ते नाही आपण कोणी म्हणत की चला आजचे काही साठवून ठेवू आणि उद्याचे पण काही साठवून ठेवू, असं कोणीच काही बोलत नाही. श्वास साठवता येतो का? नाही. ईश्वराने काय केले? श्वास जेव्हा घ्यायचा तेव्हाच तो घ्या, जेव्हा सोडायचा तेव्हा सोडा. आपल्या हातात ठेवलं, नाहीतर आपण साठवून ठेवले असते. जाऊ दे बाई, पुढचा जन्म मिळाला तर एवढे असू दे, असे श्वास आपण साठवले असते. कळलं? मनुष्य आहेच तसा स्वार्थी आहे. स्वतःच फक्त त्याला कळले, हे देवाला माहीत आहे. म्हणून त्यांनी श्वास हा जो ठेवला तो स्वतःच्या हातात धागा ठेवला. कोणाचा श्वास कधी कुठे न्यायचा ते त्याला माहिती. आपण नाही त्याचा अभ्यास करत. पुढे ज्ञानोबाने उदाहरण देतात.
आपल्याला ज्ञानेश्वरांचं चरित्रच खरं तर थोडंसं पाहायचंय की ज्यांनी इतकं लिहिलं, ज्ञानेश्वरी लिहिली, आणखी काय काय लिहिले, अमृतानुभव लिहिला, हरिपाठ लिहिला, चांगदेव पासष्ट, भरपूर ग्रंथ लिहिले. ते लिहिणारे जे आहेत त्यांची बुद्धी किती तरलतम होती. आपलं ते कॅपेक्स नाहीत का रे बाळा? तेव्हा ज्ञानेश्वरांची बुद्धी तरलतम आहे की पुढं जगाला काय हवंय. आपल्यासारखे अभ्यासक कोण असतील तर त्यांना काय काय आपल्याला द्यायचे. ज्ञानेश्वरांची अभंग गाथा म्हणून एक आहे, अभंग सुद्धा आहे, पण इतके अवघड अभंग आहे. सगळं परलौकिकचं पारलौकिक सगळं त्यात सांगितलेलं आहे. त्यामुळे ते समजतात नाही असं नाही, पण इतके जास्त समजत नाही, इतके अवघड सगळे स्वरूपाचे अनुभव. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा जर आपण अभ्यास करायला गेलो तर ती एक व्यक्ती आहे असं आपण म्हणू शकत नाही. ती एक शक्ती आहे, लक्षात ठेव. ज्ञानेशो शक्ती. ज्ञानेश्वर महाराज एक शक्ती आहे, व्यक्ती नाही. तेव्हा व्यक्ती म्हटलं की त्याला मर्यादा आहे, पण शक्ती म्हटलं की तिला मर्यादा नाही. तसं ज्ञानोबा एक शक्ती आहे. ज्ञानेश्वरांना स्त्री म्हणून सुद्धा हे केलेलं आहे, म्हणजे त्यांचं वाचक केलेलं आहे. पहा, ज्ञानेश्वर महाराज जी उदाहरणं देतात या ठिकाणी, ती उदाहरणं कल्पांतीही आपण खोडू शकत नाही. ती ज्ञानेश्वरांची कार्य. तेव्हा जी उदाहरणं देतात ती कोणीच खोडू शकत नाही कधीच. कोणताही लेखक आणा, कोणताही कवी आणा, कोणताही काय करा, ते खोडू शकत नाही. का कमलकंदा आणि दरदुरी नांदणूक एकेच घरी, परी पराभू सेविजे भ्रमरी एराची खल चिखले. उदाहरणं दिली. कमलकंद म्हणजे कमळ आणि चिखल, एकाच चिखलात तिचंच कमळ असतं. चिखल त्याला पूर्ण लागलेला असतं आणि त्याच्यातच ते असतं. आणि खाली शेजारी कोण असतो? बेडूकराव. त्याला आवडला आपल्याला, तिथेच असतो शेजारी, पण जन्म कशाचा आहे? बेडकाचा आहे. काही करू शकत नाही आणि जन्म कमळाचा आहे. ताबडतोब कोणीतरी येतं, कमळ तोडतं, भगवंताच्या चरणाशी निघून पडतं. इतका फरक आहे. म्हणजे पुण्य करताना पुण्य नुसतं पुण्य नको आहे, तर ते कसं पुण्य हवं? शुद्ध पुण्य. पाप आणि पुण्य दोन प्रकार आहेत, बरोबर आहे. पण या जन्मी पुण्य करायचं आहे. आता आपण श्रवणाला आलो, पुण्य झालं, आणि हे शुद्धातलं शुद्ध पुण्य झालं, बरोबर. आपला विषय बरोबर चाललाय ना, तुम्हाला आवडतोय ना, नाहीतर दुसरीकडे नाही ना चाललंय ना, समजतंय का? जाऊ द्या, न का समजे ना, पुढचं. हा, पुण्य करताना एक पुण्य आहे, दुसरं पाप आहे, तिसरं शुद्ध पुण्य आहे. शुद्ध पुण्य म्हणजे शुद्ध पुण्य, त्याच्यात पापही नाही आणि पुण्यही नाही, शुद्ध पुण्य आहे. म्हणजे आता पहा, एखादी व्यक्ती, आता ही व्यक्ती आली मगाची, तर ते काका आले, मी त्यांना काय दिलं, तर हे काय झालं? शुद्ध पुण्य झालं. पण आम्ही काय मागितलं? हा, घेणे देणे सुखाची बरी, असं त्याला म्हणायचं शुद्ध पुण्य. तेव्हा कमलकंद म्हणजे कमळ आणि बेडूक हे एकाच तळ्यामध्ये एकत्र आहे, पण कमळाचं स्थान ईश्वराच्या डोक्यावर आहे आणि बेडकाचं स्थान चिखलातच आहे. हा फरक आहे, कळलं? अशी उदाहरणं बरीच देऊन ज्ञानोबा नंतर सांगतात, तैसा हृदयामध्ये, ज्ञानोबा
ज्ञानोबारायांचं जेवढं वय आहे ना, म्हणजे फार वय नाहीच आहे, तेवढ्याच वयामध्ये सगळा गाशाभोशा सगळं एकत्र करून सगळे ग्रंथ लिहून समाजाला शिकवण देऊन अत्यंत हाल अपेष्टा सहन करून हा मुख्य मुद्दा आहे. तुम्ही आम्ही त्या ठिकाणी असतो ना, काय केलं असतं पहा, आपण लगेच मोर्चा काढला असता. उपोषणाला बसलोय मी, पाणी सुद्धा कोणी मला विचारलं नाही, समोरचा काढला. इथे चारही भावंडांना रोजचा काहीच नाही, जेवण नाही, आहारच नाही. तेव्हा आमच्या ज्ञानोबारायांनी आपल्या बहीण भावांना सांगावं, अरे दादा मुक्ते, अगं किती छान हवेतून आपल्याला खायला मिळते बघ, हवा कशी घ्यायची ती शिकवली. आणि ते गिळायचं. हा एक काय म्हणायचं, योगाभ्यास आहे. योगाभ्यास आहे. जेव्हा आपण प्रवास करत असतो आणि आपल्याला खूप तहान लागते आणि पाणी नाही आसपास कुठं, आपल्याजवळ पण नाही, तेव्हा गाडीच्या खिडकी बाहेर थोडंसं डोकं काढायचं आणि मुखाने जोरात हवा उठायची. त्या हवेमध्ये आणि तोंड मिटायचं पटकन. हा एक योगाचा भाग. पटकन तोंड मिटायचं. तोंड मिटल्याबरोबर आत जो अनुभव येतो अत्यंत थंड. आता माझ्या इथे संपूर्ण थंड झालं, थंड अनुभव. आणि त्याचं पाणी प्यायल्याचा अनुभव येतो थंड झाल्याचा. तसा तो हे योगाचा अभ्यास आहे. तेव्हा म्हणजे योग मुद्रा आहे एक, ती मुक्तीला शिकवावी. लहान होती मुक्ता, ती तिला शिकवावी, बाळा आता असं पाणी पी. कारण पाणी प्यायची भांडी पण लोकांनी फोडायची, बाहेर नेऊन आपटायची, सगळं विचित्र आहे. म्हणजे ज्ञानोबारायांना झालेली शिक्षा कोणाला झालेली नाही. त्याच्यावर आपण फार बोलू शकतो, पण आता तुम्हाला सर्वांना चरित्र माहीत आहे म्हणून मी जास्त तिकडे जात नाही. ही जी शिक्षा आहे ही ज्ञानेश्वरांना समाजाने दिली. समाज त्यावेळेचा कारणीभूत आहे, कर्मठ समाज, कर्माला मानणार असा होता. कर्म श्रेष्ठ, सर्व याच्यामध्ये कर्म श्रेष्ठ. सकाळच्या स्नानापासून असेल, पूजा असेल, काय असेल, ते सगळं कर्मठपणाने करायचं आहे. गंध लावायचा आहे, इकडे इकडे गंध लावायचा आहे, सगळं करायचं आहे. हातात माळा आहे, दंडात माळा आहे, गळ्यात माळा आहे, तिथं माळा आहे, सगळीकडं आहे, सगळं श्रेष्ठ आहे. पण हे श्रेष्ठ घालून सुद्धा मनाची पातळी श्रेष्ठ नाही. लक्षात ठेवा, मनाची पातळी किती खाली आहे. का असं, का मला काय कळत नाही. हे सगळे दागिने असून सुद्धा, पवित्र दागिने देवाचे घालून सुद्धा, एवढाल्या माळा, बजरबट्टू, त्याला आम्ही बजरबट्टू म्हणतो, घालून सुद्धा त्याचा काहीही इफेक्ट तुमच्या मनावर का होऊ नये मला सांगा. ही पवित्र माळा आहे, कुठे गेली, ही आहे, ही आहे, पवित्र माळा आहे, याचा इफेक्ट मनावर नको व्हायला. एकदा तरी विचार करा, स्वतःच्या गळ्यात माळा असेल. आपण माळ नुसतं लक्षण म्हणून नाही वापरत, तिचा पवित्रपणा आपल्या अंगी आला पाहिजे, आपल्या रक्तात भिनला पाहिजे. एक एक मण्यामध्ये पवित्रता आहे, आपण याच्यावर जप करतो, तो पवित्रपणा आहे, कितीतरी छान आहे. माळ नुसती शोभेला नाही काय, माळ ही अंगीकृत झाली पाहिजे, अंगात आली पाहिजे. जितके जप जास्त कराल तितका पवित्रपणा, तितका भाविकपणा, तितकं श्रेष्ठत्व, तितका गंभीरपणा साधनेचा आपल्या अंगामध्ये वाढला पाहिजे. हे कशाला आहेत लक्षण, नुसती घालायला, हे नुसतं घालायला नाही, नुसतं लोकांना छान दिसेल मी असं नाही का. याने स्वतःला घडवायचं आहे. ही घडवणाऱ्या वस्तू आहेत या मनुष्याला. प्रत्येक मनुष्य घडला पाहिजे, यासाठी ही साधना आहे. हे म्हणजे सर्वस्व नाही, ही साधना आहेत नुसती, कळलं का. म्हणून साधनांनी घडायचं आहे पटपट पटपट. आणि जीवन बरोबर चाललेलं आहे, जीवनाच्या अति लवकरच्या अवधीत घडायचं आहे. 4-5 वर्षात स्वतःला घडवावं मनुष्यात, बाकी ठेवू नये शिल्लक. आम्ही ठेवलं का बघा, आम्ही ठेवलं नाही. घडायचं ठेवलंय का नाही, कारण पुढं काय करायचंय त्याचा आस्वाद घ्यायचा आहे.
मी झालो किंवा मी झाले ते मी दुसऱ्यांना प्रसाद वाटे, हे पाहिजे. मी झाले म्हणून अहंकार करून बसायचं नाही एका जागी. दुसऱ्यांना प्रसाद सेवितो हा रस वाटितो आणि घ्या रे होऊ नका रान. हा, प्रसाद घ्या, इकडे तिकडे हिंडू नका. संत खूप सांगतात. मुद्दा असा की हे सगळं आळंदीच्या लोकांच्या ह्याच्यात होतं, सगळं खूप होतं. इथं भस्म, इथं भस्म, इथं भस्म, ते खूप होत. पण माणुसकी नावाचा पदार्थ सगळेच लोक सगळं विसरले. कसे विसरले मला माहित नाही काय. आणि विसरले, त्या सगळ्या विसरण्याला या महात्म्याने क्षमा केली. लक्षात केवढी क्षमा ना, हे पुढचं आहे. केवढी क्षमा. क्रोशे वीण क्षमा. एक पण दगड उचलून मारला नाही कोणाला. जे खळांची व्यंकटी. शेवटी म्हणतात ते की इतके खळ जिथं आहेत त्यांची दुर्बुद्धी जाओ देवा. दगड नाही मारला. माझ्यासारख्या स्थितीत दगड गिरकवला. शक्ती जागृत केली. शक्ती जागृत केली असती इथं दगड मारला. मला माहिती आहे ना, पुण्यात बाबाजान नावाच्या संत होत्या. त्यांनी बाबाजांनी मेहर बाबांची शक्ती जागृत केली. बाबाजान नावाची स्त्री होती आणि ती सिद्ध होती. झाडाखाली लिंबाच्या बसायची. आता बरेच 2-4 वर्ष झाली. माझ्या स्वप्नात आल्या. स्वप्नात म्हणजे मला दिसल्या पहाटे. स्वप्न वगैरे नाही पडत मला. आणि समोर पाहते तर बाबाजान. म्हटलं काय आज्ञा काय आहे? म्हटले तुम्ही आम्हाला भेटायला कधीच आले नाही, हे बरोबर नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केलं, कोणालाच काही बोलले नाही, रिक्षेत बसले गेले. आश्चर्य असं की तिथे जे लोक बसतात ना साधारण, त्यातच बाबाजान मला दिसले. सेम तसेच डोळे, तसेच केस, पांढरे शुभ्र केस, डोळे गहारे, आणि बाबाजानच बसल्यात तिथं. कितीतरी वेळ मी बसले आणि त्या बसल्या आणि फक्त दृष्टादृष्ट होऊन आम्हाला एकमेकांना जे काय कळायचं ते कळलं. आणि मग मी रिक्षेत बसले येण्यासाठी. भेट दिली प्रत्यक्ष. हो, एकदा शंकर महाराज आणि बाबाजान लंडनला का कुठे जायला निघाली. ती ह्यांना ते माहिती नाही, ते त्यांना हे माहिती नाही. बाबाजानला पण माहित नाही. शंकर माहिती होता वाटतं. शंकर महाराजांना माहित नाही की ह्या बाबाजान आहे, सिद्ध आहे. जहाज मध्ये 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 गेलं तर ते हेलकावे खायला लागलं. वादळ आलं समुद्रातून आतून. प्रचंड हेलकावे बसले. ह्या ओरडल्या इकडे, ए शंकर, तिथे 1 रुपया टाक समुद्रात. टाकतो की नाही आपण? नेहमी मी जेव्हा जेव्हा समुद्र किनारी जाते तेव्हा 1 रुपया किंवा श्रीफळ या 2 पैकी काही ना काहीतरी पहिल्यांदा अर्पण करायचं, मग त्यांच्यात पाय ठेवायचा, असा नियम आहे. तसं बाबाजान ओरडले तर तो काय ओळखत नाही. हे शंकर म्हटल्यावर मला वाटतं हे शंकर आलेत का काय परत. 1 रुपया टाक म्हटल्यावर यांनी टाकला आणि वादळ थांबलं. त्यांच्या शब्दाला महत्व आहे. वादळ लगेच थांबलं. त्याचं कारण आहे, महापुरुष जेव्हा तिथे जातो किंवा सिद्ध अधिकारी, तेव्हा त्यांना पण अपेक्षा असते. ती कृपा मागतात. हे पंचमहाभूत सुद्धा काहीतरी तुमच्या स्पर्शाचं आम्हाला द्या, एवढंच मत असतं त्यांचं, बाकी काय नाही. आणि ते आपल्याला समजावं. पंचमहाभूतांची भाषा आपल्याला समजावी लागते. तसं ज्ञानोबरायांनी सर्वांना सुखी होण्याचा मंत्र दिला. सर्वांना सुखी, सर्वे सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया. म्हणजे आपलं बसायला कळलं. नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण समाजातली असमतोल, जातीभेद हा जो होता ती नष्ट करण्याचा प्रयत्न अनेक ग्रंथ लिहून त्यांनी केलेला आहे.
बहुतेक याच्यात ज्ञानेश्वरीतच त्यांनी तसं नमूद केलं की जाती नको, बाकीचं हे नको. कितीतरी जातीविषयी याच्यात आहेत ओव्या, कळलं. म्हणून हा जो प्रयत्न आहे हा पसायदानातून त्यांनी जे लिहून दिलं आपल्याला, आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. पसायदान म्हणजे प्रसाद. देवा मला काही नको, मी जे मागतो ते माझ्या एक आपण असतं तर काय म्हणलं असतं, विठ्ठला पुदर कुठे गेला, थोडी झोळी भरा बाबा. का तुझी झोळी सारखीच रिकामी आहे, भरलेलीच नाही कधी. समस्त मन भरलेलं असावं मनुष्याचं. आपल्याला विठ्ठला पुढं जा, रामा पुढं जा, कोणा पुढं जा, आपलं हे सारखं मागायचं जाऊ द्या. तेव्हा ज्ञानोबारायांची झोळी ही समाजासाठी होती, समाजासाठी मागितली. तुम्ही मनातल्या मनात म्हणत असाल मला माहिती, त्यांचं कुठे लग्न झालं होतं, त्यांना कुठे मुलं होती, त्यांना बायको कुठे होती, मागची काहीच काळजीच नाही, तर कशाला मागे नाही का असा. पण लोकांसाठी काय काय मागितलं. आता विश्वात्मके देवी, देव कोणता आहे, विश्वात्मक. येणे वाग्यज्ञे तोषा, हा मी जो वाणीचा यज्ञ केलेला आहे, म्हणजे जे बोलतोय तो यज्ञ आहे, त्याच्यामुळे तुम्ही प्रसन्न व्हा. येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. आणि प्रसन्न होऊन मला हा प्रसाद मिळावा असं मागितलं. जे काय प्रसाद असावा, जे म्हणजे काय प्रसाद असावा, जे खळांची व्यंकटी, दुष्ट मनुष्यांची बुद्धी ताळ्यावर आणा प्रभू. समाजामध्ये दुष्टपणा आहे, जे खळांची व्यंकटी सांडलो तया सत्कर्मी. कशी दुष्टांची बुद्धी, सत्कर्म करावंसं वाटलं तर दुष्कर्म आपोआप राहत. सत्कर्म करावंसं वाटलं पाहिजे माणसाला. दिवसातून 1 तास तरी सत्कर्म म्हणजे काय, प्रवचन ऐकले. आणि मग बाकीचे काय, आपण साधक आहोत. साधक म्हणजे साधना करणं हे खूप मोठं सत्कर्म आहे. शिवाय समाजामध्ये सुद्धा सत्कर्म करता येतात, ती तुम्ही करत असाल अशी अपेक्षा करते. तेव्हा काय काय सांगितलं आपण, सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्री. काय काय मागितलं, सगळ्या भूतामध्ये म्हणजे सगळ्या मनुष्यांमध्ये काय पडो, मैत्री वाढू दे. आपलं काय नाही, हे पसायदान नुसतं राहिलंय ज्ञानेश्वरी. समाज तसाच चाललाय, सगळे तसेच चालले, काही नाही. काय आहे असं नाही, घेतात ते घेतात अर्थात, बाकीचं चालतं बर. म्हणून अर्जुना तैसा हृदयामध्ये असं पसायदान लिहिलं, आणि पसायदान लिहून विठ्ठलाच्या चरणी ठेवलं, आणि आपण स्वतः आनंदीत येऊन समाधीस्थ झाले. कळलं. समाधी झाली त्याच्यानंतर 300 वर्ष पूर्ण समाधी बाभळीच्या वनामध्ये पूर्ण गुप्त झाली. किती वर्ष, 300 वर्षाचा काळ गेला. कोणालाच माहिती नाही कोण महात्मा होऊन गेला. समाधी गाडली गेली खाली, आणि ते मंदिर पण गाडलं गेलं, सगळंच गाडलं, शिवमंदिर. मग 300 वर्षांनी नाथ महाराज झाले तिकडे. त्यांना स्वप्नात, आता स्वप्नात म्हणजे मी ध्यानातच म्हणते, त्यांना ध्यानात जाऊन सांगितलं का स्वप्नात जाऊन सांगितलं की मी इथे आहे, असा 300 वर्ष झाली मला समाधी घेऊन, तू ये. ज्ञानोबारायांच्या समाधीला स्पर्श करायला तसा अधिकारी तर पाहिजे ना व्हायला. अधिकारी मनुष्य पाहिजे, त्याला समजेल. समजून एखाद्याने संशय घेतला तर काय करणार. समजा मला ध्यानात सांगितलं असतं तर मी काय म्हणणार, इतक्या वर्षाचं कुठं काय जुनं असतं काय. पहिली शंका. दुसरी शंका, आमच्याच्याने काय होणार आहे. तिसरी शंका, अशा शंकांनीच भरलं असतं सगळं. पण नाथ महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांना शब्द दिला की मी येतो. मग तिथं जाऊन असते, त्यांना पण तोपर्यंत काहीच माहिती नसेल.
ते गेले श्रद्धा, माझ्या गळ्याला मुळी लागली, तू ये असं. मग तिथे गेले. 300 वर्षानंतरचं ते जे वातावरण होतं, गाव एकीकडे, ते स्थान एकीकडे, काही कोणाला पत्ता नाही, काही नाही, पण गावकरी 4 बरोबर घेतले, गेले आणि सगळं ते बांबळीचं रान, भरपूर माणसं होती, ते तोडून तोडून सगळं काढून सपाट केलं आणि तिथे एका स्थानी त्यांना हे स्थान आढळलं जे सांगितले. मग ते पण सगळं खोदून खोदून काढलं आणि समाधीच्या आतमध्ये जायचं कसं, किती धीटपण आहे नाथांचं. भक्त असतो तो जातो, बिनधास्त जातो. नाथांच्या ज्ञानोबारायांच्या समाधीजवळ जायचं म्हणजे धैर्य. मग तेवढं धाडस केलं नाथांनी. सगळी माती 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 बाजूला केली आणि 14 पायऱ्या उतरून, तुम्हाला माहिती आहे ना तो नंदी ठेवलेला ना शिवांचा, तिथे पादुका आहेत एका, त्या पादुका बाजूला करायच्या की आत जायला रस्ता आहे. कळलं? पहिल्यांदा असं जायचं, नंतर अशा 14-12 पायऱ्या, अशा 2च पायऱ्या, सरळ उतरायच्या 2 पायऱ्या आणि नंतर आडवं जायचं. तशा 14 पायऱ्या उतरून नाथ खाली गेले आणि नाथांनी पाहिलं की माऊली पूर्ण अशी समाधीस्थ झालेली आहे, पुढं ज्ञानेश्वरी आहे, 2 समयात होत आहेत. यत्किंचितही काळाचा कुठलाही परिणाम ज्ञानेश्वरांवर, त्या समाधीवर आणि त्या ज्ञानेश्वरीवर झालेला नाही. हे प्रवचन बरं वाटते ना? पहा कसं तेच तर दिव्यत्व असतं. काळाचा परिणाम ग्रंथाच्या पानांवर पण झालेला नाही आणि देहावर पण ज्ञानोबारायांच्या झालेला नाही. तसेच्या तसे ज्ञानेश्वर महाराज 300 वर्षानंतर नाथबाबांशी बोलले. सांगितलं, बाळा तू आलास का? मग ते असं सांगतात की डोक्यावरची त्या झाडावरची मुळी आली असेल, अजानवृक्ष, ती मुळी बाजूला काढली, स्वच्छ सगळं केलं आणि बसले नाथ महाराज समोर. आणि मग डोक्यावर हात ठेवला माऊलींनी आणि समाधी आपली ज्ञानेश्वरीची एक प्रत नाथ महाराजांना दिली. अशा 3-4 घराण्यामध्ये प्रती गेलेल्या आहेत. आपल्या गुरुजींच्या घराण्यामध्ये पण ती प्रत आलेली आहे. कोणाकडे? आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र त्याचा नाही म्हणा देव चुडामणींच्या जवळ एक प्रत ज्ञानोबारायांनी दिलेली आहे. महाराजांनी मला सांगितलं की एक प्रत आपल्या संप्रदायामध्ये सुद्धा ज्ञानोबारायांची आलेली. आता देव चुडामणींचं स्थान कुठे असेल तिथं ती प्रत आहे म्हणा, किंवा जतन केली असेल म्हणा, असं आपण धरूया. पण अशा प्रती 5 प्रती ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्यांना दिल्या आणि एक प्रत नाथ महाराजांना दिली की तुम्ही हा संप्रदाय, कोणता संप्रदाय हा? नाथ संप्रदाय. आता नाथांचा काय झाला? वारकरी नाही, विश्वस्त झाला. ठीक आहे. मग हा संप्रदाय तेव्हापासून चालू आहे. ज्ञानोबारायांनी दिली ज्ञानेश्वरीची प्रत एकेकांना दिली आणि ती प्रत घेऊन नाथ महाराज दुसऱ्या दिवशी बाहेर परत आले. तोपर्यंत काय खाल्लं काय झालं ते काय मला माहित नाही. एक दिवस असा आला माझ्या आयुष्यात की आम्ही आळंदीला गेलो होतो. महाराज बरोबर होते, 5-6 शिष्यजण आपण होतो आणि ध्यान. आता तिथे जाऊन काय आपण करणार? दर्शन घेतलं, ध्यानाला बसा. तेव्हा एवढी गर्दी होत नसे. मधल्या मंडपामध्ये मी ध्यानाला बसले. तेव्हा महाराजांनी सांगितलं की जा ज्ञानेश्वरांना भेटून या. मोठ्या मोठ्या ऑर्डर्स असायच्या आम्हाला. मग बसले, मग पक्कच ध्यान लावलं. आता एवढं सांगितलं गुरुंनी म्हटल्यानंतर काय. आणि मग स्वतःचा प्राण ऊर्ध्व नेला आणि त्याला ज्ञानोबारायांच्या समाधीस्थळी पाठवलं. देह कसा जाईल? श्वास गेला आणि तिथे श्वासाला सर्व जाणीव आहे, श्वासाला सूक्ष्म ज्ञान आहे,
श्वासाला जाणीव आहे, श्वासात ज्ञान आहे, तिथे जाऊन ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार करून पुढचे काय आदेश असतील ते सगळे घेऊन आम्ही वरती आलो. असं सर्वांना सद्गुरू मिळत नाही. मी वरती आले तोपर्यंत देह काय करत होता? ध्यान. पूर्ण वृत्ती इथे, नाहीतर गडबड होते. कुठं जर प्राण पाठवायचा असेल कोणाला तुमच्यापैकी तर सांगून ठेवते, हेमंतभाई सोनेकर सांगून ठेवते. कसा पाठवायचा? एका जागेवरच बसायचं, दीर्घ श्वास घ्यायचा, तो इथं न्यायचा आणि इथून प्राण पाठवायचा. जिथे जायचं आहे तिथे जाऊन ते काम करून परत येईपर्यंत, कोण परत येतो? श्वास. परत येईपर्यंत हे शरीर एकदम स्थिर पाहिजे, बसलंच पाहिजे. आणि मग तो श्वास इथून परत खाली येऊन सगळं शरीर नंतर हलतं, त्याच्याशिवाय हलत नाही. ते एका खोलीतच बसायला पाहिजे त्या अर्थात माणसाने. अर्थात एकांत. कोणाचाही संपर्क नाही उपयोगाचा. त्यांचा भारत जातो. नाहीतर कसरत व्हायची सगळी. कसंही करून नाही चालणार देशमुख. आमचे देशमुख त्या कसल्याच भानगडीत पडणार नाही. हो ना? असं आहे, श्वासावर सगळा खेळ आहे. श्वास म्हणजेच आपण. श्वास गेल्यावर काय आहे मला सांग? काय श्वास म्हणजे आपण. एखादा योगी आहे म्हणजे कोण आहे? श्वास. श्वासाला ती योग्यता लाभलेली असते की त्याला योगी म्हणा. कळलं? म्हणून असं ज्ञानेश्वर महाराज आणि एकनाथ यांचं भाषण झालं आणि एकनाथ महाराज परत वरती आले. आणि तेव्हापासून एकनाथ महाराजांनी प्रत्यक्ष नामदेवरायांनी तर ज्ञानोबारायांना पाहिलेलं आहे, नंतर कोणी पाहिलेलं आहे? गोरोबा काकांनी पाहिलेलं आहे, यांनी पाहिलेलं आहे. एक 4-5 त्यांनी मग तो परिपाठ घालून ठेवला आपला की कसं भजन असावं, काय असावं, पुण्यतिथी कशी साजरी करावी, हे सगळं या लोकांनी करून ठेवलं. बाकी ज्ञानेश्वरांची बरोबरी आणि ज्ञानेश्वरांचं तप आणि ज्ञानेश्वरांचं स्वरूप जाणायचं असेल तर परमहंसांनी दिलेला मार्ग आहे त्यानेच आपल्याला चाललं पाहिजे. कळलं? परमहंसाशिवाय पंथराज. परमहंसांच्या मार्गाचं नाव काय? पंथराज. तसं चाललं पाहिजे. सर्वांनी योगी व्हा, योगी व्हायला पाहिजे, आहे ना? आपल्याला चमत्कार नको आहेत का? आपल्याला काय पाहिजे? घरी दुकान पाहिजे. तस्मात योगी भवार्जुन. हा, तस्मात योगी भवार्जुन. पण योग्याने एवढं सामान्य मागू नये, हा नेम ठरलेला आहे. मागून बघा एखादी. योगी झाल्यावर तसं होतच नाही. तसं होत नाही, पण आता मागायला काय हरकत आहे? रोज पहाटे श्वासात ध्यान झालं की शेवटचा एक श्वास घ्यायचा आणि म्हणायचं माझं दुकान अपरंपार चालू दे खूप, असं म्हणा आणि अनुभव सांगा. ठीक आहे. तेव्हा त्याच्यासाठी ज्ञानोबाराय आपल्याला शिकवत, तैसा हृदयामध्ये मी राम. हे हृदय नाही, कोणतं हृदय? हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम. परी भ्रांतासी काम विषया. लोक ऐकत नाही. किती लोक आहेत? पुण्याची वस्ती किती आहे आणि इथं किती लोक? हे ज्ञान ऐकायला तर कोणीच येत नाही. बाकीच्या पोथ्या पुराण म्हणून ते बाकीचं निघालं हळूहळू. पोथ्या पुराण ऐकायला कितीतरी लोक जातात, नाही का? ठीक आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण पकडू आणि जे आपले आलेले आहेत त्यांचं खूप छान स्वागत आहे या ठिकाणी. मग अर्जुना, तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी काम विषयावरी गा. कारण काय? बहु मृगजळ देखो निडोळा. इथून बाहेर पडलं की मृगजळ आहेच पसरले. किती मृगजळ आहे? भरपूर आहे. चला भाचीने बोलवले, जायचे. होतंय काय? जायला हरकत नाही, पण हे ऐकलेलं ज्ञान जपून ठेवा अंतःकरणात. याचा एक कप्पा करा. मी
मागेच सांगितलं होतं. हृदयाला 4 कप्पे ऑलरेडी आहेत. त्या 4 कप्प्यांनी 4 कर्तव्य करायचे. कामावर गेल्यावर कामाचा कप्पा उघडायचा. मी अशी करायची म्हणून सांग. कामावर बिलकुल काही नाही. घरच्या आठवणी काढून रडत नाही बसत ती नाही रडत, नाही ना रडत. बर, रडायला वेळच नसतो. घरच्या आठवणी काढून रडत बसत ती. आणि घरी ऑफिसची काळजी, मी काल ते केलं नाही, कस काय होईल. अरे तिथं जाऊन कर ना, तिथं जाऊन घरचं करते, घरी तिकडचं करते, हे बरोबर नाही. म्हणून ड्युटीवर गेलं की ड्युटी, घरी आलं की मुलं, आपलं घर आणि आणि अभ्यास. अभ्यास ध्यानाचा करायचा आहे, साधा नाहीये. साधा नाहीये. ध्यान करताना किती सावध पाहिजे. हे असं मस्तपैकी सिद्धासन घालायचं, डाव्या पायाची टाच. कशाला काय आहे गे, बायका आमच्या आत्ताच म्हणतात नाही आता होत नाही. काय होत नाही, किती वर्षाचे झाले. मी पण तुमच्याच एवढी आहे, पण मी म्हणत नाही असं. काय काय नाही, त्यांचं लक्षच नाही. ठीक आहे, वय किती झालं याला महत्व नाही. टाच लागलीच पाहिजे. नाही तर वय झालं असेल तर इथून मागे टाच लावून गेलं असलं पाहिजे. भरपूर टाच लावून झाले असले पाहिजे. टाच लावली रे लावली की खालचा श्वास वर आणि वरचा श्वास वर. किती वर होईल श्वास, किती ऊर्ध्व जाईल. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदम तत्परिमार्गतम्. असंग शस्त्रेण, हे असंग शस्त्र आहे. म्हणजे काय, संग होत नाही प्राणाला. कशाचा, विषयांचा. टाच लावल्यावर काय होतं, खालचा प्राण खाली, वरचा वर. स्थिर, प्राणाला स्थिरत्व येतं. आणि तो स्थिर झाल्यावर काय होतं, प्राणाला विषयांचा संग लागत नाही. ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद हे होते. म्हणजे अभ्यासामध्ये टाच लावणे हा उपक्रम खूप महत्वाचा आहे. तुम्ही म्हणाल असं कसं तसं, तसलं नाही. हा, नाग नावाच्या उपप्राणाला आता आम्हाला नाही एवढं पाठ काय सांगायचं. नाग नावाच्या उपप्राणाला संग होणार नाही. कळलं. नाग नावाचा प्राण कुंडलिनी मागोमाग चढतोय किंवा कुंडलिनी हे ती चढायला हे गरजेचं आहे. प्राण ऊर्ध्व पटपट पटपट जाते आहे. ती चढण फार मोठी आहे, लवकर लवकर होत नाही. अनुग्रह घेऊन किती वर्ष झाली, किती पण किती पण वर्ष झाली, काय झालं, जायचंय नाही ना. किती वर्ष झाली तरी अजून चढलेलं. आता थोडं आहे, थोडं आहे. आता फक्त सद्गुरूंनी हात ठेवायचा आहे, 1 आणि 2. मज्जा आहे ना. ते मान तैसा हृदयामध्ये. हृदय कोणतं, एक हृदय मेडिकलचं हृदय आहे, हार्ट. इथं हार्ट नाही, इथं काय आहे, हृदय. तैसा हृदयामध्ये मी राम असता. एक श्वास वर घ्या, दीर्घ, देहाला बरं वाटेल एवढा. आणि नाजूक घ्या. श्वास आपला कसाही वर ओढायचा नाही, असं उगीच खूप काय 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 करायचं नाही. नाजूक श्वास घ्या, जितकी शक्ती आहे तितकी. जास्त श्वास वर घेऊन घेऊन जास्त वर्ष जितकी तुमची जातील तितका तुमचा श्वास नाजूक होतोय. किंवा नाजूक श्वास झालेल्या लोकांनी, खूप वर्ष झालेल्या लोकांनी अभ्यास करतात, त्यांनी हळूवार श्वास वर घ्यायचा आहे. घ्या, तुम्ही पण घ्या. आणि कुंभक करा. डोळे उघडून पाहिलं तरी कुंभक झाला पाहिजे.
तैसा हृदयामध्ये मी आहे अर्जुन. कसा आहे? हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आरा. याचा अभ्यास केला तर कधीही अपघाती मृत्यू येत नाही, कधीही अचानक मृत्यू होत नाही, कधीही काहीही होत नाही. छान अभ्यास करा. आपल्या इथं विद्या शिकलेल्या मनुष्यांना हे तरी कळालंच पाहिजे. कधीच काही नाही होणार नाही, व्यवस्थित सगळं. किती आयुष्य लाभले बघा आपल्या इथं. आम्हाला किती आयुष्य लाभलं. इतकं सगळं हे होऊन सुद्धा मलाच आश्चर्य वाटलं त्याचं. म्हणजे मी जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा परमयोगी काही म्हणतात. पण मोरयाची कमाल आहे, एकच कमाल आहे. ज्याच्या अधीन आपण आहोत. मी मला त्यांच्या अधीन केले. कधीच माझा एक श्वास त्यांच्या स्मरणात चालतो, कधीच नाही दुसरं काही स्मरण. ज्यांच्या स्मरणात श्वास चालतो त्यांना भागच आहे काळजी घेणं. आमचा श्वासच तिकडे आहे, आम्ही नाहीच कुठे. कळलं? असा अभ्यास पाहिजे. त्यांचंच येते, देह कोणाचा त्याच. म्हणून त्यांचीच कमाल आहे, माझी काहीच कमाल नाही. तुम्ही एकच. त्यांनी तिकडे नेलं, पण ते जरा अवघड आहे. ते सगळं तिकडे जाणं जरा अवघड आहे. ते नको तसं व्हायला. आणि मी काय मागणी करते, सिद्धासनाशिवाय काहीच होऊ नये अशी माझी मागणी. मग ती कधी ते पूर्ण करणार, म्हणून त्यांनी परत आणलं. माझी मागणी आहे त्यांच्याकडे. ब्रह्मानंद स्वामींनी शेवटी सिद्धासन घातलं. यांनी सिद्धासन कोण आपले बाळकृष्णानंद स्वामींनी शेवटी सिद्धासन घातलं. वेळ, काळ आणि ठिकाण महत्वाचं नाही, जिथे असेल तिथे, पण सिद्धासन आणि श्वास हे जर आहे तर मग तसे कसे. तसंच मला जाऊ दिलं नाही त्यांनी, पण माझं त्यांना वचन आहे, याचसाठी केला होता अट्टहास. कळलं? तसा नाही झाला मग कसं होईल शेवट नाही होणार. त्यांना शपथ आहे माझी. म्हणून बहुमृगजळ देखोनी डोळा, थुंकीचे अमृताचा गिळता गळाला, तोडीला परिस. इतरांचं मात्र अर्जुना असं होतं, तोडीला परिस बांधीला गळा शुक्तिका लाभ. एक माणूस चालला होता रस्त्याने, परिसाचा दगड होता तिथं, नाही गळ्यात होता, आणि तिकडं शिंपली चमकली. काय चमकली? शिंपली चमकते बघ, छान रुपयासारखी, चांदीसारखी अशी चमकते. वाळत बघा तुम्ही, असं चमकतं. ती शिंपली उचलून घेतली, आज्ञा आहे. शिंपली उचलून घेतली, तिला ते छिद्र वगैरे पाडलं, ती गळ्यात घातली. तो परिसाचा दगड तोडला, फेकून दिला. तोडीला परिसू बांधीला गळा शुक्तिका लाभ. म्हणजे परमार्थ हा, कोणता परमार्थ करावा, कोणत्या परमार्थाच्या पूर्ण नादाला लागावं हे तुम्हाला सांगायला. जिथे परमनंट ज्ञान चालतं अशा परमार्थाच्या नादाला लागलं पाहिजे. परमनंट ज्ञान मिळतं जिथे जन्माचा सगळा निवाडा होतो, मूळ ज्ञान. कळलं? बाकीचे ज्ञान आहेच, बाकीचे म्हणजे हे ज्ञान, पण वेगवेगळ्या विषयांनी शिकवायचं ते वेगळं वेगळं आहे. कळलं? म्हणून तोडीला परिसू बांधीला गळा शुक्तिका लाभ. बाकीची ज्ञान सगळी ते काय म्हणतात, शिंपल्यांसारखे आहेत. शिंपल्यासारखं, त्याची गरज नाही असं नाही, असेल थोडा वेळ गरज, पण एकदम टोकाचं ज्ञान हे आहे. परिसाप्रमाणे जे आपल्या इच्छा पूर्ण करतं आणि आपल्याला पूर्णत्वाला नेतं. इच्छा पूर्ण केल्यात की नाही आतापर्यंत? केल्या. करेल की नाही? आहे ना खात्री? करेल म्हणून का नाही? मागून तर बघा. सकाळी श्वास वर घ्यावा, दिवसभरात काय पाहिजे ते मागून घ्यावं. वाईट नाही काय मागायचं, चांगलं.
मागायला परवानगी दिली. काही नाही मागायचं. हा. ठीक आहे, शुक्ती काला. म्हणून अहंकारामुळे अर्जुना मला कोणीही मिळत नाही, येऊन मिळत नाही. म्हणून जन्म मरणाची दुथडी डबुळते ठेली. एरवी मी तरी कैसा मुखाप्रती भानुकी जैसा. मुखाच्या समोर आहे अर्जुना मी. सूर्य कसा आहे? आमच्या सद्गुरूंनी आम्हाला सूर्य शिकवला बरं. खूप सुंदर. ज्ञान द्यावं तर असं द्यावं. बिलकुल साधकांना अडाणी ठेवलं नाही. सूर्य शिकवला सर्वात प्रथम. अनुग्रह झाला पहिलं सूर्य उपस्थित. का बरं सूर्य का सांगा. आरोग्य समजा. सूर्य समोर आहे सतत. तसा तुमच्या समोर परमात्मा आहे सतत. हा. सूर्य कसा आहे मला सांगा. मुखाप्रती भानुकी. कुठल्याही खिडकीतून बघा समोर दिसतो. कुठूनही बघा समोर दिसतो. जमिनीवर उभं राहून बघा समोर दिसतो. माडीवर जा समोर दिसतो. किती छान आहे. सूर्य म्हणजे सूर्य आत्मा जगतस्य आरोग्यम भास्कराती. सूर्य जगाचा आत्मा आहे. कारण तोच तुम्हाला काय देतो? प्रकाश देतो. आणि प्रकाशामध्ये काय असतं? ऑक्सिजन असतो. ऑक्सिजन अंधारात असतो का ऑक्सिजन? प्रकाशामध्ये तो असतो. कळलं? ऑक्सिजन तर तोच देतो. अगदी बरोबर. म्हणून सूर्य आत्मा जगतच. सूर्याचा पहिला धडा दिला की तसा आहे ईश्वर. असं ईश्वर हा सर्वांसाठी जसा आहे तसा सूर्य आहे. सूर्याप्रमाणे आहे ईश्वर असं शिकवलं. आणि सूर्यासारखं तेज कमवा प्रत्येक. त्यासाठी सूर्योपस्थान शिकवलं. कोणाकोणाला सूर्योपस्थान माहित नाही आहे ना? तुमचं झालंय, घेतले ना? कळलं? सूर्योपस्थान ही एक साधना आहे. आपण स्वतः तेजस्वी होण्याची. आपण तेजस्वी होत जातो त्याच्यामुळं रोज सूर्याची किरण बोटावर घ्यायची आणि ती सर्व शरीरामध्ये जातायत की नाहीत हे बघायचं. जातायत की नाहीत हे पाहायचं. ती गेली तर तुम्हाला आत्म्याच्या किरणांपासून जे तेज मिळतं आतमध्ये ते सूर्याच्या पासून हळू 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 म्हणजे त्याला भर पडते. हळू तप होतं तुमचं. सूर्याच्या तेजामुळे काय होतं? तप होऊन जातं. ही तपश्चर्या आम्हाला शिकवली होती. मुद्दा काय? मुखाप्रती. एरवी अर्जुना मी तरी कैसा मुखाप्रती भानुकी जैसा. अरे मी कसा आहे? तुझ्या समोर आहे सतत. कोण आहे समोर तेच कळत नाही. कोण आहे? तुझ्या समोर आहे. भानू जसा जसा सूर्य पाहिलं आकाशाकडे पाहिलं की सूर्य दिसतो कुठं आहे. तसा श्वासाकडे जर पाहिलं तर श्वास दिसेल. सद्गुरु तर आहेच. उत्तर बरोबर आहे. सद्गुरु एक सूर्यच आहे. सद्गुरु आपल्याला सर्व गोष्टी शिकवतो त्यार्थी तो सूर्याप्रमाणेच आहे. परंतु सूर्य जिकडे पाहिल तिकडे आहे अर्जुना. तसा आत्मरूपाने मी जिकडे पाहशील तिकडे आहे. आहे की नाही? झाडाकडे पाहिलं आहे. झाड एकदम असं गच्च उभं राहतं का? नाही. मग काय आहे? चैतन्य आणि ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन रूपाने मी सगळीकडे आहे असा त्याचा प्राण धारणा प्रत्येकाची होते आहे. ती कोणी का असेल. ईश्वराचा विचार करायला गेला ना तर विचार थांबतात. हे जग त्यातले प्राणी त्यातले काय 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 बापरे बापरे ती वर्णन सांगता येत नाही. कळलं तुम्हाला? म्हणून या विश्वाचा विचार करायचा आणि त्यासोबत आपल्या कल्याणाचा विचार करायचा. कारण आपण मी स्वतः प्रत्येकाने म्हणायचं मी स्वतः पूर्णत्वाला कसा जाईल किंवा कशी जाईल. आणि पूर्णत्व म्हणजे काय? ज्या दिवशी सगळीकडे श्वास भरून उरलाय असं तुम्हाला समजेल त्या दिवशी तुम्हाला पूर्णत्व आलं
असं नक्की समजा. सगळीकडे कोण भरून उरले? परमात्मा भरून उरलाय. परमात्मा म्हणजे कोण? श्वास. तो प्रत्यक्ष अनुभवाला येईल तेव्हा समजायचं तुम्हाला परमात्मा दिसला. दिसायला कुठे गेलाय तुम्हाला सांगा. आपल्याला जाणीव होत राहिली पाहिजे सतत. प्रत्येक पदार्थ, प्रत्येक कुठल्याही गोष्टी तोच आहे. त्याच्याशिवाय एकही पदार्थ नाही. गाईचं दूध आहे, त्याच्यात काय दूध पांढरं कसं झालं सांगा. दूध का पांढरं? याला उत्तर आहे नाही. पण किती पवित्र आहे, किती पांढरं शुभ्र आहे. गाईच्या दुधाचा रंग काळा असं पाहिलंय का कधी? नाही. झाडाचं पान हिरवं काय? हरित द्रव्य प्रत्येक ह्याच्यात जात आहे. हरित द्रव्य म्हणजे ऑक्सिजन आणि हरित द्रव्य म्हणजे ते द्रव्य असतं हिरवं. ते सगळं प्रत्येक प्राण्याचं बघा. प्रत्येक म्हणजे आता तुमची दृष्टी कशी पाहिजे? जास्तीत जास्त सिनियर लोकांची विश्वव्यापक पाहिजे आणि व्यापक परमात्मा पाहण्याची तुमची शक्ती आता वाढलेली असली पाहिजे. परमात्मा एका ठिकाणी नाही. परमात्मा मी तुझ्यात आहे, माझ्यात आहे असं म्हटल्याने फक्त मीच परमात्मा होऊन बसायचं असं मग असं करायचं. काहीतरी मुद्रा करायच्या. परमात्मा सगळीकडे. मीच परमात्मा झालो, मीच काय काय झालो असं सगळं ते दाखवायचं, बघायचं. ते पाहते आता त्या मुलाला मी विचारलं काय त्याचा काय त्याचं रोहन त्याला विचारलं म्हणलं गुरु माऊली कुठे आहेत तुमच्या? त्यांच्या गुरु माऊली फॉरेनला सेंटर काढून तिकडं बसलाय. कितीतरी वर्ष झाले म्हणजे कॅलिफोर्नियाला जाऊन बसले. 14 वर्ष. या मुलांना काय 14 वर्ष झाली. असं नाही बरं. आपण एक जरी शिष्य हातात घेतला तरी तो झालाच पाहिजे. बरोबर. ठीक आहे. किती वाजले बघा. ठीक आहे. ज्ञानेश्वरांचं जेवढं जमेल बरोबर झालंय ना. आज एक गीत म्हणून टाका. हा एक गंगा सोहम माझे. सोहम माझे नाव. किती वेळची? कळलं तुम्हाला? खूप जेवढं आपण बारीक 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 विचार करू तेवढं सूक्ष्म ज्ञान आहे. केवढा सूक्ष्म ईश्वर आहे आणि ईश्वर छोट्या छोट्या गोष्टीतून फार मोठ्या मोठ्या गोष्टीमध्ये आहे. हे शास्त्रज्ञ जे असतात ना अभ्यास करणारे वातावरणाचा ते याचाच फायदा घेऊन ईश्वराच्या याच तत्वाचा फायदा घेऊन मोठमोठी यंत्र तयार करतात. ते याच कोणतं गीत? सोहम माझे नाव. ज्ञानेश्वरांचं आहे ना? ज्ञानेश्वरांचं. किती म्हटलंस? हा? लय असं. किती वेळ आहे? किती? यावेळेला आता 17 डिसेंबरचा कार्यक्रम पण आपला हा, आलाय. आता कार्यक्रमाच्या सूचना घ्या. मला सूचना दे. यावेळेस 2 कार्यक्रम आपले आलेले आहेत. एक वीर भक्ती करता